तुला याचा अभ्यास करावाच लागेल. बरं, हे पुस्तकं लावलं बाजूला मला लई काम आहे. पण उद्यापासून तुझा अभ्यास सुरू म्हणजे सुरू. अरे माझ्या सोन्या, काय झालं तुला? का रडतोस? अरे बापरे, चांगलं तर लई तापलंय. सावित्री, अगं बाई सावित्री, काय झालं तुझ्या बाळाला? किती रडतोय तुझं बाळ? काय ते खाऊ नाही गं, मला जातं. सावित्री, अगं याचं अंग तर इसरवाडी तापलंय. होय गं दादा, काय करू आता? ते पण खरे नाही. अगं सावित्री, ही तर दूध बाधा आहे, दूध बाधा. हो सावित्री, असं झालं. असं होऊ शकत नाही. अगं सावित्री, असंच झालंय. त्याच्या पापण्या बघ किती लांब झालेत. होय गं, पण आता काय करू मी? हे बघ सावित्री, आपल्या गावात एक मांत्रिक बाबा आले. आपण त्यांच्याकडे जाऊ. लय भारी उपाय करतात ते. होय होय, चल जाऊ. वाटलंच तर मी येते तुझ्यासोबत. चल लवकर. ये बाळा, ये बस बस. बाबा, माझ्या बाळाला बघायला. बघू तुझ्या बाळाला काय झालं. कोणी याचा अंग विस्ताराने टाकले. होय बाबा, आता मी काय करू? तुम्हीच उपाय हा, सांगा. मी माझ्या देवीला विचारतो काय करायला लागेल. देवी, त्याचा पोरगा आजार आहे, काय करायला लागेल सांग बरं. हा? हा? जशी तुझी आज्ञा मानते. तर बघ, देवी म्हणते तुझं पोरग सरळ होईल, पण तुझं पोरग सरळ होईल, पण तुला देवीला बळी द्यावा लागेल. होय बाबा, मी काय पण करायला तयार. ती भूत कुठलं लागले तुझ्या पोराला माहितीये का? जा. तू तुझ्या घरा बाजूला एक काढ आहे माहितीये का? होय आहे ना? काल मध्य अमावस्या होती. होय बाबा. काल तू तुझ्या पोराला तिकडे घेऊन गेली होती. होय बाबा. गेली होती ना? त्या आड्यातनं लागली तुझ्या पोराला. आता त्याच्यापासून सोडवायचं असेल तर माझी देवीला बळी द्यावा लागेल. होय तिची बाबा. का बळी? होय. हा, आपण काहीतरी उपाय करूया. देवी माता की जय. बाबा की जय. थांब, देवीला विचारूया अजून काय द्यायला लागतंय का. तिची ना होय बाबा, काय पण माघारी फिरणार नाही ना? नाही. देवी, पोरगी तुझ्या दाराशी आल्या, तिच्या पोराला भूतापासून सोडव. अजून काय द्यायला लागतंय का सांग, तुला ते पण द्यायला येईल. आता पण प्रदर्शन करू. जशी तुझी आज्ञा माते, जशी तुझी आज्ञा. हे बघ, उद्या घरी गेलीस की देवीला उद्या बळी दे बोकडाचा आणि गोडा धोडाचा नैवेद्य कर. होईल तुझं पोरग सरळ. आम तुझ्या पोरासाठी अंगारा देतो. देवी की जय. हे बघ, हा अंगार आहे, भस्म आहे. घरी जायचं, हा, एका ग्लासात पाणी घ्यायचं आणि ती पोराला सकाळ दुपार संध्याकाळी लावायचं. बघ तुझ्या पोराचा ताप येतोय का नाही कमी. हे घे. हे बघ, देवीच्या चरणी दक्षिणा ठेव. जेवढी दक्षिणा ठेवशील तेवढ्या लवकर तुझं पोरग सरळ होईल. हा, होय बाबा. राम तुझ्या पोराला एक ताईत देतो. तो ताईत काढू नको, पोरग सरळ होईल. तो खाता येत आहे. होईल पोरग सरळ. ठेव दक्षिणा देवी पुढं. देवीच्या नावानं चांग बदल. बाबा की जय. नाव होईल सगळं तुमचं सरळ. सावित्री, हे बघा आता आपण बाबांकडे जाऊन आलो. बाळाला भस्म लाव, अंगाला लाव, तुझं बाळ होईल सरळ. होय बाबा. होय, आता मी लावते अंगाला. चल काय, मला जाऊन घरी स्वयंपाक करायचा आहे. मी जाते आता. अरे बापरे, याचा ताप तर अजून कमी नाही झाला. आता मी काय करू?
आहो करा ना काहीतरी आता. हा मी काहीतरी करतो. दादा पटकन जा आणि वैद्याला घेऊन ये. अगं सावित्री हे काय करते तू? बाबांचा अंगारा लावा. अगं बाबांचा अंगारा लावून काम कमी येत नसतो. कुणी सांगितलं तुला असा अंगारा लावायला? काढ ते अंगारा. आहो चिडू नका ना, विश्वास ठेवा ना. हे बघा त्याचा ताप पण कमी होत चाललाय, कपाळातून थैलं पडले. बघू. त्या जर बाबाकडे जाण्याऐवजी जर डॉक्टरकडे गेली असती तर आज आपल्याला हा दिवस बघावा लागला नसता. ए बाळा उठ ना, काय झालं तुला? का रडतोयस तू? ए उठ ना, अरे माझे सोने उठ ना. आहो बघा ना याला काय झालंय. आता मी अडाणी राहणार नाही. उपचार अजून कुणी आईला आपल्या बाळाला. अशा वेळी एका आईचं आणि एका बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्त्वाचं आहे तुला माहितीये का? आहो करा ना काहीतरी आता. हा मी काहीतरी करतो. दादा पटकन जा आणि वैद्याला घेऊन ये. अगं सावित्री हे काय करते तू? बाबांचा अंगारा लावा. अगं बाबांचा अंगारा लावून काम कमी येत नसतो. कुणी सांगितलं तुला असा अंगारा लावायला? काढ ते अंगारा. आहो चिडू नका ना, विश्वास ठेवा ना. हे बघा त्याचा ताप पण कमी होत चाललाय, कपाळातून थैलं पडले. बघू. त्या जर बाबाकडे जाण्याऐवजी जर डॉक्टरकडे गेली असती तर आज आपल्याला हा दिवस बघावा लागला नसता. ए बाळा उठ ना, काय झालं तुला? का रडतोयस तू? ए उठ ना, अरे माझे सोने उठ ना. आहो बघा ना याला काय झालंय. आता मी अडाणी राहणार नाही. उपचार अजून कुणी आईला आपल्या बाळाला मुकावे लागणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. शाबास सावित्री, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. चल माझ्याबरोबर. अरे बापरे, मला माहीतच नव्हतं सूर्यावर वर फिरतो. अगं सूर्य पृथ्वीभोवती गोल फिरत नाही तर पृथ्वी सूर्यभोवती गोल फिरते. कळलं? चल गावंढळ. तुम्ही मला सारखं सारखं गावाला करत जाऊ नका हो. लाज शरम सगळी विकून खाली या सावित्रीने. कलियुग आलाय तो कलियुग. उद्या डोक्यावर गेले वाटे तेव्हा समजेल विठ्ठल पंथाला. असं आपल्या बायकोला कोण शिकवतं का? सारं जग नष्ट होणार आहे, बघत राहा तुम्ही. काय ग सावित्री, घाबरलीस की काय या समाजाला? तुला हे आयुष्यभर असंच सहन करत राहायचंय. नाही तुम्ही काही म्हणले, मी मागे हटणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. शाबास सावित्री, चल माझ्याबरोबर. काही काळानंतर सावित्री आणि विठ्ठल पण तुम्ही आहे का? हो, थांब, एकच मिनिट थांबतो. विठ्ठल पंथाचं घर हेच आहे का? हो हो तेच आहे. तुमचे तिथे काय आले हे? ठीक आहे. अगं सावित्री उठ पटकन. हे बघ दिल्लीवरून तुला तार आले. आपल्याला दिल्लीला जायला हवं. दिल्लीला तुला पुरस्कार भेटणार आहे. हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे, नाहीतर मी एकटी काहीच करू शकत नसते. चल आता आपल्याला थोडाही वेळ न घालवता पटकन दिल्लीला जायला हवं. चल. कॉंग्रॅच्युलेशन पीपीटॉप महिलांचा सन्मान वाढला तुम्ही. वेद विद्यापीठाकडून डॉक्टरेट आज माझ्या हातात ही डॉक्टरकीची पदवी नसून उद्याच्या सोनेरी क्षणाची चावी आहे. हे फक्त विठ्ठल पंत यांच्यामुळे शक्य झाले.
माझ्या या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्ने चुकीच्या घरातून हरवून गेली आहेत. प्रत्येक घरात विठ्ठलबंध असावे कारण ते या पतंगाच्या जोडीला कधीच कापू देणार नाही. हे अवघड तर आहे पण शेतीमुळेच नाही. एवढे म्हणून मी थांबते. चला आपण जाऊया. सावित्री मला माफ कर. मी तुला नाही बोलले.